नमस्कार मंडळी. गणपती बाप्पाची पूजा म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर मोदक, दूर्वा आणि सुंदर फुलं येतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, गणपतीला नेमक्या 21 पत्रीच का अर्पण करतात? 21च का? प्रत्येक पानाचं वेगळं महत्त्व आहे का, की ही फक्त जुनी परंपरा आहे? आज आपण जाणून घेणार आहोत या 21 पत्रींचं आध्यात्मिक महत्त्व, त्यामागची परंपरा आणि भक्ताला मिळणारा संदेश. प्रथम आपण बघू, 21 हा अंकच का? हिंदू परंपरेत 21 हा अंक शुभ आणि पूर्णत्वाचे प्रतीक मानला जातो. गणेश पूजेत 21 दुर्वा, 21 मोदक आणि 21 पत्री अर्पण करण्याची परंपरा आहे. यामागे अनेक पारंपरिक स्पष्टीकरणे सांगितली जातात. त्यांपैकी एक लोकप्रिय अर्थ असा की 5 ज्ञानेंद्रिये 5, कर्मेंद्रिये 5, प्राण 5, महाभूतानी मन, अशा एकूण 21 तत्वांचे समर्पण आपण श्री गणेशाला करतो. याचा अर्थ, हे देवा, माझं संपूर्ण अस्तित्व तुझ्या चरणी अर्पण आहे. आता आपण बघू, 21 पत्रींचे महत्त्व काय आहे. पहिली पत्री, दुर्वा. गणपतीला सर्वाधिक प्रिय मानली जाणारी पत्री. पुराणांमध्ये अन्लासूर राक्षसाचा नाश केल्यानंतर भगवान गणेशाच्या शरीरातील उष्णता शांत करण्यासाठी ऋषींनी दुर्वा अर्पण केल्याची कथा प्रसिद्ध आहे. दुर्वा नम्रता, शांती आणि दीर्घायुष्याचं प्रतीक मानली जाते. दुसरी पत्री, बेलपत्र. जरी बेलपत्र प्रामुख्याने भगवान शिवांना अर्पण केले जाते, तरी अनेक गणेशपूजा परंपरांमध्ये ते गणपतीलाही वाहिले जाते. हे शिवपुत्र गणेशाशी असलेल्या नात्याचं स्मरण करून देतं. तिसरी पत्री, शमी. महाभारतात पांडवांनी आपली शस्त्रं शमी वृक्षात लपवली होती. म्हणून शमी विजय, धैर्य आणि संरक्षणाचं प्रतीक मानली जाते. चौथी पत्री, आघाडा. आयुर्वेदात महत्त्वाची वनस्पती. परंपरेनुसार नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्याचं प्रतीक मानली जाते. पाचवी पत्री, अपामार्ग. अपाय दूर करणारा असा याचा अर्थ घेतला जातो. जीवनातील अडथळे दूर करण्याची प्रेरणा देणारी पत्री. सहावी पत्री, धोत्रा. धोत्रा शिवपूजेत विशेष महत्त्वाचा आहे. काही गणेशपूजा परंपरांमध्येही याचा समावेश केला जातो. तो कठोर तपश्चर्या आणि वैराग्याचं प्रतीक मानला जातो. सातवी पत्री, कण्हेर. सौंदर्य आणि सहनशक्तीचं प्रतीक. आठवी पत्री, अर्जुन. अर्जुन वृक्ष आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. धैर्य, स्थैर्य आणि मजबूत मनाचं प्रतीक. नववी पत्री, करंज. सेवा, संरक्षण आणि समाजहिताची प्रेरणा देणारा वृक्ष. दहावी पत्री, पिंपळ. भारतीय संस्कृतीत अत्यंत पूजनीय, दीर्घायुष्य आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक. अकरावी पत्री, वड. अखंड आयुष्य, स्थैर्य आणि कुटुंबातील एकता याचं प्रतीक. बारावी पत्री, जांभूळ. संतुलन आणि आरोग्याचं प्रतीक. तेरावी पत्री, डाळिंब. समृद्धी, आरोग्य आणि भरभराट याचं प्रतीक. चौदावी पत्री, रुई. शिवपूजेत प्रसिद्ध. काही गणेशपूजा परंपरांमध्येही वापरली जाते. धैर्य आणि कठीण परिस्थितीवर मात करण्याचं प्रतीक. 15वी पत्री, विष्णुक्रांता. एकाग्रता आणि बुद्धी वाढविण्याचं प्रतीक म्हणून पारंपरिक मान्यता. 16वी पत्री, मरवा. सुगंध, पवित्रता आणि प्रसन्नतेचं प्रतीक. 17वी पत्री, माका. आयुर्वेदात महत्त्वाची वनस्पती. दीर्घायुष्य आणि आरोग्याशी संबंधित मानली जाते. 18वी पत्री, तग्र. शांतता आणि मनःशांतीचं प्रतीक. 19 पत्री, देवदार. उंची, स्थैर्य आणि दृढ श्रद्धेचं प्रतीक. 20वी पत्री, मालती. निर्मल भक्ती आणि प्रेमाचं प्रतीक. 21वी पत्री, जाई. पवित्रता, साधेपणा आणि सुगंधी भक्तीचं प्रतीक. आता आपण बघू, 21 पत्री अर्पण करताना काय लक्षात ठेवावे. पत्री ताजी आणि स्वच्छ असावी. कीड लागलेली किंवा वाळलेली पत्री वापरू नये. शक्य असल्यास सूर्योदयानंतर
आणि पूजेपूर्वी आदराने तोडावी. निसर्गाचा आदर ठेवून आवश्यक तेवढीच पत्री घ्यावी. प्रत्येक पत्री अर्पण करताना श्रद्धा आणि भक्तिभाव सर्वात महत्वाचा आहे. आता आपण बघू, जर सर्व 21 पत्री मिळाल्या नाहीत तर? हा अनेकांचा प्रश्न असतो. शास्त्र आणि परंपरेचा भावार्थ असा आहे की भक्तीला सर्वाधिक महत्त्व आहे. ज्या भागात सर्व पत्री उपलब्ध नसतील तेथे उपलब्ध पत्री, दुर्वा, पुष्प किंवा साध्या भक्तिभावानेही गणेश पूजा केली जाते. श्रद्धा हीच सर्वोच्च अर्पण आहे. आता आपण बघू, या परंपरेचा खरा संदेश काय आहे. 21 पत्री म्हणजे फक्त 21 पाने नाहीत. ती निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे. प्रत्येक पत्री आपल्याला एखादा सद्गुण शिकवते. नम्रता, संयम, धैर्य, आरोग्य, स्थैर्य, श्रद्धा, सेवा, प्रेम आणि शांतता. म्हणून गणेश पूजा ही केवळ देवपूजा नसून सद्गुणांची पूजा आहे. थोडक्यात काय तर, जेव्हा पुढच्या वेळी तुम्ही बाप्पाला 21 पत्री अर्पण कराल तेव्हा प्रत्येक पानामागचा संदेशही मनात ठेवा. कारण गणपतीला केवळ पत्री प्रिय नाही, तर त्या पत्रीसोबत अर्पण केलेला शुद्ध भक्तिभाव सर्वात प्रिय आहे. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया.